सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, या ठिकाणी आपण थंबनेल सगळ्यांनी बघितलंच असेल की गोपीनाथ मुंडे अपघात म्हणजे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना या योजनेविषयी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अजूनही ज्या शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण योजना फंडा हे चॅनल फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी काम करते. आपल्या योजना हे शेतकरी बांधवांसाठी, आपले विद्यार्थी बांधव आहेत किंवा इतर जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण नवनवीन योजना अपडेट घेऊन येत असतो आणि कुठेतरी त्यांना माहिती मिळावी, जी माहिती सत्य आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढी चांगली माहिती येते तेवढ्याच प्रमाणात फसवी माहितीसुद्धा मोठ्या प्रमाणात येत असते आणि त्यापासून त्यांचा बचाव झाला पाहिजे हा उद्देश आपण घेऊन या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत असतो. बघा, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची शेतकरी कुटुंबाला अपघाती संकटाच्या वेळी आर्थिक आधार देणारी योजना आहे. बघा, सध्या उपलब्ध अधिकृत कृषी विभागाच्या माहितीनुसार आपण या योजनेविषयी माहिती बघणार आहोत. बघा, योजनेमध्ये जवळपास 2 लाखापर्यंत सानुग्रह अनुदान मिळते. लक्षात घ्या, किती? 2 लाख रुपये. अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये. अपघातामुळे कायमचे या ठिकाणी अपंगत्व झाले तर 2 लाख रुपये ती रक्कम आहे. अपघातामुळे 2 अवयव किंवा 2 डोळ्यांचे जर नुकसान झाले तर 2 लाख रुपयापर्यंत ती रक्कम आहे. 1 अवयव किंवा 1 डोळा जर गमावा लागला आपल्या शेतकरी बांधवाला तर या ठिकाणी 1 लाख रुपये अशी रक्कम या ठिकाणी या योजनेमध्ये आहे. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं, जी टीप आहे, अंतिम लाभाची रक्कम प्रकरणातील अपघाताचा प्रकार आणि शासनाच्या नियमानुसार निश्चित केला जातो. बघा, जे काही महाराष्ट्र शासनाचे नियम आहेत त्या नियमानुसार ती रक्कम मिळत असते. तर लाभ कुणाला मिळतो? महाराष्ट्रातील शेतकरी म्हणून नोंद असलेल्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो. अधिकृत कागदपत्रामध्ये 7/12 उतार्यावर शेतकरी म्हणून नोंद असल्याचा पुरावा मागितला जातो. साहजिक आहे, शेतकऱ्यासाठी ही योजना आहे, मग 7/12 हा लागणारच. त्या हिशोबानं हा पुरावा मागितला जातो. योजनेत शेती करत असताना होणाऱ्या अपघातासोबत वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का, पूर, रस्ते वाहन अपघात, इतर अपघाती घटनांमुळे झालेले नुकसान यांचाही समावेश होतो. लक्षात घ्या. आता आवश्यक डॉक्युमेंट या योजनेसाठी काय लागतात ते आपण या ठिकाणी पाहू. बघा, प्रकरणानुसार खालील डॉक्युमेंट लागतात ते लक्षात घ्या. शेतीचा 7/12 आपण जो बघितला तो 7/12. मृत्यू झाल्यास जे काही मृत्यू प्रमाणपत्र आहे ते लागतं. गावाचा नमुना जो असतो 6C जे एक फॉर्म असतो, एक सर्टिफिकेट आहे, ते या ठिकाणी दाखला घेऊन जायचा. नंतर आधार कार्ड आणि वयाचा पुरावा, आणि वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालू शकतं. आणि FIR, घटनास्थळ पंचनामा, स्पॉट व्हेरिफिकेशन, जे काही गावातील पोलीस पाटील आहेत त्या पोलीस पाटलांचे प्रमाणपत्र, नंतर अपंगत्व असल्यास संबंधित वैद्यकीय कागदपत्र, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रे. बघा, अशा हिशोबानं हे डॉक्युमेंट आपण जमा करायचे आहेत जर या योजनेचा आपल्या कोणत्या शेतकऱ्या बांधवाला लाभ घ्यायचा असेल. आता या ठिकाणी अर्ज कुठे करायचा, योजनेची माहिती बघा तुम्हाला MahaDBT फार्मर पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्ज आणि अर्ज प्रकरणाची प्रक्रिया संबंधित कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत केली जाते. कारण आपली योजना ही शेती संबंधित आहे, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही ग्रामीण महसूल कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणं, तहसील ऑफिसमध्ये जरी गेले त्या ठिकाणाहून तुम्ही हा अर्ज करू शकता. किंवा आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये जे सेतू कार्यालय उपलब्ध असतात त्या सेतूमध्ये जाऊनसुद्धा आपले शेतकरी बांधव
ॲप्लिकेशन आवेदन करू शकतात. कारण बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं ॲप्लिकेशन म्हणजे काय. आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या भाषेत सांगणं महत्त्वाचं आहे. बिनधास्तपणे तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी बिनधास्त अर्ज करा. कारण जो शेतकरी बांधव पात्र असेल त्याला त्या योजनेचा लाभ भेटेल. अनेकांचे अपघात घडतात, कारण शेती करत असताना वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरे जावं लागतं आणि त्यानंतर या योजना असूनसुद्धा फक्त योजनेची माहिती व्यवस्थित भेटत नाही. आणि त्यामुळे या आर्थिक जी गरज आहे, शेतकरी बांधवाला सगळ्यात महत्त्वाची गरज असेल तर आर्थिक गरज, आणि याच्यामुळे शेतकरी बांधव ह्या गरजेपासून मुक्तात. त्यांना ती गरज भेटत नाही. जी आर्थिक क्षमता त्यांची वाढेल ती वाढत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला. आणि ही सगळी माहिती खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ जरी यूट्यूबवर येणारा आपण स्क्रोल करतो, पुढे शेअर करत नाही, फक्त बघत चालतो, डोक्यामध्ये ठेवत नाही, पण असे व्हिडिओ सेव्ह करत चला. याच्या लिंक स्पेशली सेव्ह करत चला, कारण हा खूप महत्त्वाची व्हिडिओ आपण शेतकरी बांधवांसाठी घेऊन येतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.